नमस्ते. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज मी गणपती बाप्पासाठी थाळी बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. आपल्याला गणपती बाप्पासाठी कांदा लसूण विरहित भाजी करायची. त्याच्यासाठी फक्त मी राई फोडणीला टाकणार. राई, जिरं, कढीपत्ता टाकलाय. टाकते थोडीशी. मी थोडा गॅस बंदच करते. मसाले टाकते. हळद टाकते, धना जिरा पावडर, मसाला टाकते. आपल्याला जेवढा तिखट हवा असेल तेवढा मसाला टाकायचा. एक चमचा, अर्धा चमचा काश्मीरी मिरची. चांगलं मिक्स करूया. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत भाजी. मूग आणि बटाटे सोललेली मूग आहे. मूग शिजायला वेळ लागते. त्याच्यासाठी आपण खोबरं किंवा टोमॅटो नंतर घालणार आहोत. आता ह्याला शिजून घ्यायचं आपल्याला. थोडा वेळ मी असंच ठेवते. झाकणावर पाणी ठेवते आणि नंतर पाणी टाकणार आहे. सालवाले जे मूग असतात ते लगेच शिजले जातात, पण आपण जेव्हा हे सोललेले असतात मग त्यांना थोडा वेळ लागतो. आता मी गॅस चालू करते. आपण झाकणावर पाणी ठेवू. हाच पाणी आपण भाजीमध्ये ओतणार. आता हा पाणी येतो मी त्याच्यात ओतते. भाजी शिजणार नाही एवढ्या लवकर, वेळ लागणार. बघा कच्चीच आहे अजून. पाणी टाकलं आता मी. आता हिला शिजू द्यायची आणि नंतर खोबरं आणि त्याच्यात मीठ वगैरे टाकणार. परत झाकण ठेवते. परत पाणी लागलं तर आपण झाकणावरच पाणी घेणार आहोत. आपण भाजी शिजली का बघूया. बटाटे शिजलेत पण मूग अजून शिजलेले नाही. थोडे शिजायला पाहिजे. थोडे शिजायला पाहिजे. शिजत आलेले. आता मी टाकते खोबरं टाकते. आपल्या थपथपीत अशी भाजी पाहिजे. टोमॅटो टाकते. अगोदर टोमॅटो का टाकलं नाही मी, कारण मूग कच्चे मूग आहेत, म्हणजे सोललेली मूग, ते लगेच शिजत नाही, म्हणून कुठली आंबट वस्तू अगोदर टाकायची नाही. आता मी खोबरं सुद्धा आणि टोमॅटो सुद्धा टाकलेले आणि टाकते अंदाजाने मीठ. आपण हे मिक्स करूया. आता आपल्याला ही सुकी करायची आहे म्हणून ह्याच्यात पाणी नाही ठेवणार. आता हे पाणी आपल्याला आटवायचं आहे. असं झाकण ठेवणार. गॅस थोडा स्लो ठेवणार.
सातपुतीची भाजी आहे, त्याची मी भरलेली सातपुती करणार आहे. याची भाजी मी व्हिडिओ टाकलेलाच आहे. आता मी याची भरलेली सातपुती ही भाजी मी बनवणार आहे. त्यासाठी मी खोबरं, कोथिंबीर आणि आलं आपल्याला कांदा लसूण याच्यात वापरायचं नाही, आणि थोडं शेंगदाण्याचं कूट पण घेते. त्यानंतर मसाले टाकते. थोडीशी हळद घेते, धना जिरा पावडर, त्यानंतर मसाला 1 चमचा मसाला घेतले, अर्धा चमचा काश्मीरी मिरची, थोडं मीठ घेते. थोडा गूळ टाकलात तरी चांगले लागतं. भरलेली उपली पण भरलेली वस्तू असेल, भाजी किंवा भरलेली वांगी वगैरे, त्याच्यात थोडंसं गूळ टाकलं त्याची टेस्ट येते. सुद्धा मी टाकलेलं आहे. आता ही आपल्याला सातपुती जी भाजी आहे त्याला मी असा चिरा दिलेला आहे. आरपार नाहीत करायचं, वरच्यावर चिरा द्यायचा. अशा कवळी आहेत त्याच्यामुळे ह्याच्यात बी नाही. तर ह्याच्यामध्ये आपण आता हा मसाला भरूया. सातपुती भाजीचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे. ही फक्त पावसाळ्यातच मिळणारी भाजी आहे. त्याच्यामुळे त्याचा पण स्वाद घ्यायला पाहिजे. थोडं हळूच ती करायला पाहिजे, कारण त्याचे 2 तुकडे होण्याची शक्यता असतात. पण माझे पण 2 तुकडे झाले लगेच, म्हणून हळूवारपणे त्याच्यात मसाला भरायचा. असं थोडं जास्त खोलायचं नाही, थोडंसं करून त्याच्यात मसाला भरायचा. थोडीशी काश्मीरी मिरची टाकते. चिरा लाल झाल्यावर थोडीशी काश्मीरी मिरची. गॅस मी स्लो ठेवते. टाकलेली आधी थोडं पाणी टाकते. आता
गॅस बारीक करते. च्या थाळीमध्ये मी आज गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक केलेले आहेत आणि करंजी. इथे आहे पापड, मिरची तळलेली आहे, कोशिंबीर आहे, चटणी आहे, लिंबू आहे, लोणचं आहे, मूग सोललेली भाजी आहे आणि इथे सातपुती जी पावसाळी भाजी आहे ती भरलेली केलेली आहे. वरण आहे, इथे आहे वरण आणि भात आणि तुपाची धार सोडलेली आहे. एवढे साहित्य मी आणि इथे घेतलेले दही. एवढे पदार्थ मी बनवलेले आहे. माझी ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.